बघा फंटूस एक साथ 3 आणि तिसरी वेल आपली आणि फंटूस मस्त आहे की अर्धा किलोचा होईल एक फंटूस असा फंटूस आहे. ओ कडक तर चापाची सुरुवात केली पुन्हा. बाबा कसला काढलाय बघा पोच्या किती मोठा आहे बघा. पैसा वसूल केलाय मान्या भावाने कडक एकदम. कसा माल आहे कसा माल पैसा वसूल एकदम. चावा घेतलाय बघा कसला पोच्या बघा कसला काढलाय. हत्यारच आहे हो हत्यार कडक. काय माहितीये का आमच्याकडे कोण खात नाही याला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आपण आलो मच्छी पकडायला. बघितलं तर आपले सगळे मेंबर्स आहेत जे जाल्याच्या साहाय्याने मच्छी पकडणार आहेत. तर मित्रांनो हा तला आहे बबल्या भावाचा. तर या तल्यामध्ये मच्छी वगैरे काय सोडत नाही, पण याच्यात मच्छी भरपूर असते. कारण पलीकडच्या बाजूला बघितलं तर खाडे आहे, त्याच्यामुळे मच्छी या साईडला येते. त्या साईडला बघितलं तर एक मस्त होल आहे, त्या होलाच्या साहाय्याने इकडे मच्छी या साईडला येते. तर बघूया गेल्या वर्षी आपण भरपूर मच्छी पकडली होती आणि या वर्षी आपल्याला किती मच्छी भेटते या तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. बघितलं तर आशिष भाऊ आहे या साईडला. तर आशिष भाऊ काय बोलतात, मच्छी भेटेल काय? बघूया, लोकांनी नेले सगळे. आज आला आपला नवीन माणूस परेश पाटील. बघा आता त्याच्याकडे दाखवा. तर बघितलं तर परेश आलाय, बरेच दिवसातून तो सुद्धा आलाय. तर काय बोलशील पर्यंत मच्छीबद्दल? मच्छीबद्दल काय बोलणार? मच्छी म्हणजे जीवन, मच्छी म्हणजे जल, मच्छी म्हणजे शब्द नाही माझ्याकडे ह्या मच्छीसाठी. तर एकच गाणी मला आठवतंय ह्यासाठी. मच्छी पकडाला जावाचं आणि जावाचं, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. बस. तर धन्यवाद. तर बघा असे मजेशीर माणसं आमच्या ग्रुपमध्ये भरपूर आहेत. तर बघितलं तर या साईडला पट्टा ओढायची सुरुवात केलेली आहे. तर बघूया आपल्याला किती मच्छी भेटते. बघितलं तर आता या साईडला एक मोठा मासा उडलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात आणि मच्छी जास्तीत जास्त पकडूया. तर बघितलं तर गाईज आपले 5 मेंबर उतरलेत ताल्यामध्ये. बघितलं तर ताला सुद्धा भरपूर मोठा आहे आणि आपला 6वा मेंबर खाडीतील किंग नेहमी बोलतो मी, आशिष भोईर, तो सुद्धा गेलेला आहे. आता बघूया आपल्याला किती मच्छी भेटते. तर बघितलं तर मित्रांनो जाल घेऊन गेलेत पलीकडच्या बाजूला एकदम कोपऱ्यात. तर बघूया काय भेटते काय ना. ते बघा मच्छी बघा किती उडते. इकडं बघा दाईना निसते. होती मच्छी पालाली. बघितलं तर एक सारसच्या साईडून एक मागाशी एक मासा उडाला. मान्या भाई आहे. तर बघितलं तर एक शिवड्याची पात होती ती पालाली. तर चला प्रयत्न करू अजून. तर बघितलं तर दुसरा चान्स घेतलाय पट्टा ओढायचा. या साईडला मान्या भाई आणि आपला प्रणित आहे. पलीकडच्या बाजूला बघितलं तर 4 मेंबर ठेवलेत आपण. पट्टा बारका आहे तसा, एवढा मोठा काय जाल नाही हा. तर आमच्याकडे या जालाला पट्टा म्हणून बोलतात. सुरुवात केली. बघूया पट्टा जवळ आला की बघूया आपल्याला किती मच्छी भेटते. बघूया मच्छी उडताना बघूया. कारण मगाशी एक शिवड्याची पात मस्त की उडली, मोठी होती एकदम. व्हिडिओमध्ये आले का नाही ते नाही माहिती. शिवड्याच्या पातीने आपला घात केला.
तसा बोलला तर एक पहिलीच बोनीच आपली गेली. बोनीला सोनी गेली आपली. कोणी गेली की सत्यानाश काही नाही भेटत. बघितलं तर सारस भोईर सुद्धा आलेला आहे आपल्या सोबत मच्छी पकडायला आज. तर बघितलं तर आता पूर्ण जाळ आपला जवळ आलेला आहे. बघूया मच्छी आहे काय. कसं आहे रोज कोण ना कोण पागायला येतानाच या तल्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला मच्छी कमी पण भेटू शकते. गेल्या वर्षी आपण 17-18 किलो मच्छी पकडली होती या तल्यामध्ये. तर बघूया आज किती मच्छी भेटते. बघितलं तर आज आहे 1 मे आणि 1 मेचा चांगला दिवस. पोरांना सुट्टी आज. सगळे आलो बोलू तल्यामध्ये मच्छी पकडायला. तर बघूया दर दर जाईल. तो बघ काहीतरी आहे पण इथं. आईला दुसरा चान्स पण गेलाय फुकट. काय बोलशो. आपले सगळे खाडीतील किंगच होते आज आपल्या सोबत. पण बघूया 2 वेळा आपल्यात मच्छी गेली. काय बोलशो. तो बघ उठला झाला नाही झाला. जाल बोलतो लावलाय रांडोच्या. रांडचा जाल वरतीच होता. नाही गेला. अरे जाल लावा सांगला तुम्हाला. तर बघितलं तर आता चापायची सुरुवात केली. मच्छी का आपल्याला पट्ट्यामध्ये भेटत नाही. असं मासं खावं लागलं. हे असं बारीकलं मासं नको आपल्याला. आपल्याला मोठं मासं पाहिजे. गेलेलं सांगायचं ना आम्हाला. तर प्रयत्न भरपूर चालू आहेत. बघितलं तर सारस पण आला आपल्यासोबत. सारसचे मस्त 10वीचे पेपर झालेत आणि सारस आला आपल्यासोबत मच्छी पकडायला आज. तर बघितलं तर एक आपल्याला पोचा भेटलाय मस्त की. एक तरी गेला सारसचे आहेत ना, तो पण मस्त साईजचा होता. प्रयत्न चालू आहे अजून आपले. बघितलं तर मनोज भोईर बघा काहीतरी काढलाय चापून. तो बघा फंटूस. पहिला आपल्याला चापून भेटलाय फंटूस मस्त की. मान्या भावाने काढला होता फंटूस हा चापून. प्रयत्न अजून चालू आहेत भावाचे जोरदार. पलीकडच्या बाजूला बघितलं तर प्रदोष भाऊस पण आलाय त्याला थोडी मदत करायला. या वर्षी जरा आशिष भाऊस उदास दिसते काय समज नाही. मागच्या वर्षी त्याने चापून एक फंटूस काढला होता ना गाईज. खतरनाक एकदम. तर बघूया तिसरा चान्स जाल खेचण्याचा. काय नाही. 2 वेळा आपल्याला काय मच्छी भेटली नाही. जो पहिला जाळ खेचला ना तेव्हा मस्त एक शिवड्याची पाट उडली जाळ्यातून. ती जर भेटली असती ना, जर पोरांना मस्त तरतरी वाटली असती. एक हाऊस वाटते पहिल्या वेळेला भेटले तर. प्रयत्न करतील तुम्हाला माहित आहे. आपले पोरा काय असे साधे नाही.
काम 25 करणार आहे 100%. अरे आलाय रे पण होते इकडे परेश भाऊ आलाय. मगाशी त्यांनी जो गाणे बोलला आंब नाही त्याला काल रात्री आम्ही आंबे पाडायला नेला होता. तो सोबत होता तर आंबे पण भेटले नाही आणि आज त्याला आणलाय सोबत. यांनी मच्छी पकडायला बघू शकता. मीटिंग चालू आहे काहीतरी त्यांची. तर बघितलं तर तिसरी वेळ जाल खेचायची बघूया. वर्षीच एकदम एवढूसा हे होतं खोल. परत काय प्रॉब्लेम आहे मच्छी भेटेना आपल्याला. बोलत नाही यांचे. तो कसला जाल आणलाय येरचा बाजार. तर बघितलं तर जाल खाली चिखलामध्ये जास्त काही टुपत नाही. वरच्या वर येते जाल. हाय फुसाकलाय. त्याच्यामुळे काय मच्छी बोलतो भेटत नाही. वारा थांबा काय करता इकडे कापची खरी वारा. तुझा विषय आहे आता. तुला गंभीर करायचा तर बघितलं तर प्रदोष भोईर इकडे खाली जाल खेचतोय. खालची बाजू बोला तरी चालेल. बघूया. वरची घ्या पर्यंत वर वरचा वा. पोरांना काय आज मासली भेटेना अजिबात. काय 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 वरच सगळ्यां सरच काय. हो बघा फंटूस या आयला तिसरी वेळ मस्त गेली. हे बघा फंटूस बघा दाईना फंटूसांची. या साईडला 3 ते 4 फंटूस आहे आणि त्या साईडला वरच भेटले. तो बघा फंटूस मस्त आहे की बघा कडक. 1 साथ 3 आणि तिसरी वेळ आपली. आणि फंटूस मस्त आहे की अर्धा किलोचा होईल एक फंटूस. असा फंटूस आहे. ओ कडक. त्याला सध्या घे चिकलान माकलेला. किती आहेत. मस्त पैसा वसूल झाला. तिसरी वेळ आपली. हे बघा कडक आपल्याला फंटूस भेटले 3 आणि त्या साईडला वरच भेटले. दाखव आशिष. ओ खतरनाक. बघितलं तर आशिष भोईर होता या साईडला कोपऱ्याला. आणि आशिष भाऊला मच्छी 100% लागणार. कडक पैसा वसूल. 2 वेळा आपल्या फुकट गेला पट्ट्या ओढणार. तिसऱ्या वेळेला भेटला. होऊ दे खर्च काढू कर्ज. चला हुरूप आलाय. आता जरा होप चालाय पोरांना. होप पोरं थोडीशी नाराज झालेली. हा एका टाप मिळलेला पण आता पोरं अजून 2 तास याच्यानंच घालवतील. तर तरी जरा आले. तर बघूया आता 4थी वेळ पट्टा खेचायची. बघितलं तर आपले 2 पट्ट्या ओढण्याचे मेहनत फुकट गेली. आणि तिसरी वेळ मस्त आपली सफल झालेली. आपल्याला 3 फंटूस आणि 1 मस्त की वरच भेटली. खाली आहे ना. खाली डीप मध्ये जायला पाहिजे. तर बघितलं तर मस्त की मच्छी चापायची सुरुवात केली या साईडला. पोचा उल्ला. आमच्या पाण्याची जाम मस्ती करताना. 56 पोचे काय ना उतला बोलत. गेला तर बघितलं तर बघा कसं एकदम लाईनी मध्ये राहिलेले सगळे. आणि या साईडला 3 आहेत आणि या पलीकडच्या बाजूला 4 मेंबर आहेत आपले.
तसंच करा इकडचे आता प्लॅनिंग चालू आहे पट्टा कसा ओढायचा कुठल्या साईडला घ्यायचा. याच्यात झाली नाही इकडची पहिला इकडची तिकडे परत इकडची इकडे. तर मित्रांनो आता बघणार आहात तुम्ही खतरो के खिलाडी. बघितलं तर हा जाल मस्त की आपण लावला या साईडला आणि हा बाबलीचा झाड आहे इथं. या बाबलीचे झापात मस्त मच्छी पकडायचे चापून ती पण. तर 2 मेंबर आपले गेलेत. बघितलं तर या साईडला प्रदोष आहे आणि आशिष. गेल्या वर्षी भावाने कडक एकदम फंटूस काढला होता चापून. तेव्हा बोलतो 56 काटे गेले होते पायात. डायलॉग आमच्या गावात जाम फेमस झालाय. काय रे नाव काय? 56 का? आला काय बाला आला काय मासा आला? बघू शकता आशिष भावाची धडपड. हार काय मानणार नाही तो. काहीतरी हानेलच काढून. पलीकडच्या बाजूला मन्या पण गेलाय. इथं उभा राहा. कुठे गेला तो? असं कुठे दुसरी. तर बघितलं तर या साईडला प्रदोषने पोचा काढला एक चापून. आशिष भाऊ जिथपर्यंत काय काढे नाही चापून तिथपर्यंत मला असं वाटतं व्हिडिओला मजा नाही. तर बाबलीचे काट्यातून आलाय. डेअरिंग आहे. 56 काटे लागलं. या साईडला 2 जण गेलेत अजून. तो बघा प्रदोष भोयर नुसतं पोचे काढतंय. मोठी असू दे ना. तो बघा कसला काढलाय बघा. पीस बघा कडक यो बघ. मला दाखव जरा. अरे बाबा बाबा कसला काढलाय बघा. पोच्या अति मोठा आहे बघा. पैसा वसूल केलाय मान्या भावाने. कडक एकदम. कसा माल आहे कसा माल. पैसा वसूल एकदम. पण नीट धरू. पण दाखव इकडं. कसला मोठा आहे बघ चावला. चावला पोचा. बघू दे इकडं मिनी साईडला. तो बघा चावा घेतलाय बघा कसला पोच्याने. पोचा पण चावतोय बघा चिंबोऱ्यासारखा. नीट धर. तो बघा काढलाय काहीतरी. काय घालवलास? सारे जा भाईचे नको तू नको घालवशील. नको जाऊ तू. बघा पोच्या. जा आता ठोस देतो जा जोऱ्यान. तर बघू शकता गाईस काय मेहनत आहे. बाबलीचे काट्यान घुसलन मस्त की. माझीच ना गेला मांडीला. तिकडं आहे माझ्याकडे काय नाशिकला. मग अशी प्रदोष भावाच्या आसूमध्ये काहीतरी होता पाडला. पाय पाण्या अपयश. काय बोलशील मच्छी काय नाही भेटा. 56 काटे रुपलं पाहिजे. आमच्या पाण्याने हा डायरेक्ट फेमस आणलाय धोनपाडा घ्यावं. गाईज बघू शकता एकदम टॉपचा हत्यार भेटलाय आपल्याला. तेच खावायला लागते ना आज आपल्याला वाटते. जा पदच दाखव जरा वरती कर. तो बघा कसला काढलाय बघा.
काला डाकू यो बघा कसला काढलाय. हत्यारच आहे हो, हत्यार कडक. काय माहितीये का आमच्याकडे कोण खात नाही याला, पण ये मासा हे बघा कडक रे एकदम. बघा साईज कसली आहे. हा आमचा टाकल्या विसू आहे. टाकल्या विसवा विश्वा. तर बाला बघा तुला कसा म्हणजे या दिले नाव बा कसं आहे कडक एकदम. या तो बघा काढलाय फंटूस. तो बघा कडक. इकडं बघा पट्टा वाढताना अशीच भावाने मस्त की चापून काढलाय. बघा पट्ट्याला नाही मच्छी भेटे पण चापून मच्छी काढते भाऊस. आता जाल ओढलाय पोरांनी आणि मस्त कडेला पण आणलाय. बघूया मच्छी भेटते काय. आशिष भावाच्या हातामध्ये एक फंटूस दिसते. पण हे काय मच्छी आज काय जास्त काय भेटे नाही काय तेच समज नाही. तो बघ हाय बघ हाय बघ हाय बघ फंटूस आहे तो बघ. पाण्याजवळ आहे बघ. हा तो बघा फंटूस आहे. कडक साईज आहे एकदम. यावेळेला काय जिताडे विताडे भेटले नाही. जास्त फंटूस मासेच आहेत. चालतील फंटूस मासे तर फंटूस मासे. हो बघा पाण्याने पण काढला. तो बघा हो चाला 56 माणूस 56. तो बघ जाऊ दे ते काय काला टाकू का आम्ही खाईत नाही. गाईज बघू शकता त्या साईडला जाल ओढतात आणि मी या साईडनं व्हिडिओ करतोय. पाण्यामध्ये उतरलोय जरा गारवा वाटते. बघितलं तर यावर्षी गरमी पण भरपूर आहे. गरमीचा आनंद पण घ्यायला आपण पाण्यामध्ये आलोत आणि मच्छी पण पकडायला आलोय. बघू शकता आसू घेऊन मस्त की आपले 2 मेंबर उतरलेत. तर बघूया पळाला भेटला पाण्या. त्याला नाही भेटणार. त्या मोठं फंटूस होतं. फंटूस नव्हतं काढ नाही फंटूस आता गेला जालन गेला. पाठी पाठी गेले पळाला. तो बघा काढला विनीतने. काय रे पोचा काय. तर यो बघा पोचा काढला विनीतने मस्त चापून. पोचे जाम आहेत भावाच्या ताल्यात. वाट लावली दिसते पिशवीची. ए मरणाचं मारती ना मारती घालवली तर. हा का घालवला. बघितलं तर आज आपल्या सोबत सारस भोईर आहे आणि मच्छीची सगळी पिशवी सारस जवळ दिले. चुकून घाललं बिलवली ना सारस पेनल्टी लावतील हो. आज बघताय 4 ते 5 वेळा आपण जाल खेचलाय आणि आता जाल काढून घेतलाय. तर बघितलं तर मच्छी काय एवढी भेटत नाही. जेवणापुरती भेटले तरी साधारण नाही बोलते 1.5 ते 2 किलो मच्छी असेल भेटेल.
बस झाली आपल्याला एवढी मच्छी भरपूर झाली आपल्याला. इकडे मस्त की आता जाल मस्त की आपण पण जाल दुसऱ्याचा आणला होता, त्याच्यामुळे जाल पण मस्त की तो धुवून देऊया आपण त्यांना. नेक्स्ट टाइम आपल्याला परत दिला पाहिजे जाल. परत काय बोलशील, मच्छी भेटली ना आज? नाही मच्छी आहे, केला होतं समाधान आहे, आनंद आहे, नाही तर काय नाही. एवढी मच्छी भेटली, बस झाली. एवढी आणि एवढी याच्यात फरक आहे ना. बघितला तर आपल्याला या पिशवी मध्ये भेटलेली मच्छी तुम्हाला ते नंतर दाखवू. नाही तर पनवती आहे तू बोल तिथं जोरान बोल. तर बघूया मनोज भोईर काय बोलतोय. मनोज भोईरचा संदेश काय याच्याबद्दल. तर बघू शकता गाईज मनोज भोईरचा आवाज आलाय का नाही तुम्हाला ते माहिती नाही, पण मी पण सांगून देते तुम्हाला. बघितला तर आपला परेशदा आला आपल्या सोबत. तर तो बोलते पर्यादा आलाय म्हणून बोलतो मच्छी भेटली ना आपल्याला. आणि बघितला तर आपल्या सोबत सारस भोईर पण आहे, तो पण पहिल्यांदा आला होता मच्छी पकडायला आपल्या सोबत. हौस आहे प्रत्येकाला मच्छी पकडायची. आणि आपले 3 मेंबर आहेत ते अजून काय हार मानत नाही, ते पण चापून मच्छी पकडण्याचा प्रयत्न करतात. नितीन भाई आहे काय, सॉरी गाय, 4 मेंबर आहेत आपले. मस्त की आता हा जाल साफ करूया आणि नंतर शेवटला किती मच्छी भेटले आपल्याला ती तुम्हाला ती दाखवतो, किती मच्छी आहे ती. तर गायज बघू शकता आज आपल्या सोबत एवढे मेंबर होते आणि भरपूर प्रयत्न केला मित्रांनी आणि आपल्याला किती मच्छी भेटले ती तुम्हाला दाखवतोय. बघितलं तरी आहे मच्छी सगळं 1-1 किलोच आहे. तर साधारणतः किती किलो मच्छी असेल परत? सर्वसाधारणतः 1.5-2 किलो वगैरे मच्छी आपण आपला भागल नाही जात. हो रस्सा काटा निसोड झाला तर बस झाला. तर बघूया एवढे आपले मेंबर आज सोबत होते, प्रयत्न भरपूर केला पण जास्त काय मच्छी भेटली ना आपल्याला. तर गाईज आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला टाटा आणि बाय बाय.